हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला किचनशी आणि घराशी रिलेटेड अशा काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुमचे पैसे आणि तुमचा टाईमसुद्धा खूप सेव्ह होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे तुम्ही बघू शकता की माझी जी चहाची गाळणी आहे ती खूप खराब झालेली आहे। तर ती आपण जास्त घासाघीस न करता स्वच्छ कशी करणार आहोत ते बघणार आहोत। तर तुमच्याकडे सुद्धा अशी स्टीलची जर गाळणी असेल तर तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ करू शकता। प्लास्टिकची गाळणी अशा प्रकारे स्वच्छ करू नका, त्यामुळे ती जळून जाऊ शकते। तर ही गाळणी मी गॅसच्या साहाय्याने स्वच्छ करून घेणार आहे। तर गॅस आधी आपण पेटवून घ्यायचा आहे, त्यानंतर ही जी गाळणी आहे ती आपण त्याच्यावरती ठेवून द्यायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जी चहाची पावडर अडकलेली आहे ती जळून जाईल आणि ही गाळणी आपली आपोआप स्वच्छ होईल। अशा प्रकारे सगळीकडून ही अशा प्रकारे जाळून घ्यायची आहे, जेणेकरून सगळी जी चहाची पावडर आहे ती जळून जाईल। धरताना कपड्याचा वापर करायचा आहे, नाहीतर आपला हातसुद्धा भाजू शकतो। तर अशा प्रकारे संपूर्ण मी ही जी गाळणी आहे जाळून घेतलेली आहे आणि त्याच्यातली जी सगळी चहापूड जळालेली आहे। आता मी ही पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। तर इथे सगळी ही गाळणी मी जाळून टाकलेली आहे आणि पावडर ही जळून गेलेली आहे। आता तुम्ही बघू शकता गॅस मी बंद केलेला आहे आणि बघू शकता सगळी जी चहा पावडर आहे ती निघून गेलेली आहे। आता मी स्वच्छ धुवून घेते पाण्याने। तर तुम्ही बघू शकता पाण्याने सुद्धा स्वच्छ करून झालेली आहे आणि किती स्वच्छ झालेली आहे, अगदी नव्यासारखी झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमची गाळणी स्वच्छ करून घ्या। जर आपल्याला पालेभाजी धुवून घ्यायची असेल तर आपण काय करतो, अशा प्रकारे मोठ्या एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेतो आणि त्याच्यामध्ये ती भाजी 2 ते 3 वेळा धुवून घेतो। पण आपल्याला ती सारखी पान उचलून घ्यावं लागतं, त्याच्यातून निवडून काढावं लागतं। तर त्यासाठी मी एक साधी आणि सोपी ट्रिक सांगणार आहे। तर या ठिकाणी पालेभाजी एखाद्या जाळीमध्ये घ्यायची आहे आणि त्याच्या खाली एखादं मोठं भांडं, मी ते परात घेतलेलं आहे तसं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे, जेणेकरून आपल्याला ही भाजी सारखी उचलत बसायची गरज नाही। आपल्यालाही अशा प्रकारे धुवून घ्यायचे, जेणेकरून जाळीतून सुद्धा पाणी आत येतं आहे आणि भाजी बाहेर न जाता फक्त त्याच्यामधली घाण माती जी आहे, गढूळ पाणी, तेच फक्त या जाळीतून बाहेर पडणार आहे। तर अशा प्रकारे ही चाळणी जी आहे ती घ्यायची आहे धुण्यासाठी। तर मी ते दाखवते तशा प्रकारे भाजी स्वच्छ धुवूनसुद्धा होते आणि आपला टाईमसुद्धा कमी वेस्ट होतो। तर अशा प्रकारे ही आपण भाजी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ शकतो। आणि तुम्ही पाहू शकता फक्त घाण पाणी हे खाली उरलेलं आहे। आपण जेव्हा चहामध्ये ठेचून आलं टाकतो तेव्हा इतकासा वास किंवा चव जी आल्याची असते ती चहामध्ये उतरत नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे, आपण आलं जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचं आणि किसलेलं आलं आपल्याला चहामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून याची जी चव आहे ती चहामध्ये चांगल्या प्रकारे उतरते। आणि आपण हे किसून ठेवलेलं आलं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो जास्त दिवसांसाठी एखाद्या डब्यामध्ये। तर अशा प्रकारे किसून ठेवलेलं आलं आपल्याला चहामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर तुमचाही इलेक्ट्रिकचा बोर्ड अशा प्रकारे खराब झाला असेल तर ते साफ कसं करायचं हे मी आता दाखवणार आहे। जर तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे जे बेबी वाईप्स असतात, जे मल्टीयूज असतात, ते वापरायचे आहे। तर इथे माझ्याकडे डेटॉलचे बेबी वाईप्स आहेत ते वापरणार आहे। तर ते थोडे ओले असतातच, जेणेकरून आपल्याला जर सुका कपडा वापरला तर हे डाग निघत नाहीत सहजा। आता तुम्ही बघू शकता मी बेबी वाईप फक्त हलक्या हाताने मी ह्याच्यावरती फिरवत आहे, तर सगळी जी घाण आहे ती कशा प्रकारे निघून जात आहे। तर अशा प्रकारे सर्व बोर्ड आपण पुसून घेणार आहोत। आपण जी बटणं असतात ती सुद्धा अशा प्रकारे वर खाली करून दाबून स्वच्छ करून घेऊ शकतो आणि त्याच्यावरती सुद्धा घाण काढू शकतो। तुम्ही बघू शकता अगदी नव्यासारखा हा बोर्ड बनलेला आहे। लास्ट बट नॉट इन द लिस्ट मी हा हॅक तुमच्यासोबत शेअर करणार आहे।
तर आपण रोज दुधाची पिशवी जी घेऊन येतो ती अशा प्रकारे आपण कट करतो. तर कट करताना अगदी पूर्ण असा हा काढून टाकायचा नाही आहे. तर एवढाच काढून आपण ते दूध ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे प्लास्टिक आहे ते आपलं रियूजसाठी पूर्णपणे निघून जाईल. तर मी हे दूध काढून घेतलेलं आहे आणि अगदी नीट असं दूध आतमध्ये जे आहे ते निघालेलं आहे. आणि आपण अशा प्रकारे हे पकडून ठेवू शकतो तो तुकडा. जर चुकून तुमच्याकडून हा जर तुकडा कापला गेला तर काय करायचं हे सुद्धा मी दाखवते. तर अशा प्रकारे हा जो तुकडा असतो तो त्याच प्लास्टिकमध्ये आतमध्ये टाकून द्यायचा, जेणेकरून हा समुद्रात जाणार नाही आणि समुद्रातले जे प्राणी आहेत त्यांना काही त्रास होणार नाही.